हॅलो फ्रेंड्स, काय मग हा उंदीर मामा पाहून तुम्हाला तुमच्या घरातले उंदीर मामा नक्कीच आठवले असणार आहेत. आणि असे तसे नसून ते मस्त असे गुबगुबीत असणार आहेत. आता हे गुबगुबीत उंदीर की नाही, आपल्या घरामध्ये कपडे कुरतडण्यापासून ते धान्य नासवण्यापर्यंतचं काम ह्यांचं असतं बघा. म्हणायला जरी ह्यांना मामा म्हटलं तरी ते आपल्याच घरात राहून आपल्यालाच मामा बनून निघून जातात असंच म्हणायचं. काय शेतकरी बांधवांना तर यांच्यापासून खूप म्हणजे खूपच त्रास होतो. त्यांचं धान्य वगैरे ह्यांच्यामुळं खूप सारं नासवलं जातं. तर तुम्ही पण यांच्यामुळे खूप परेशान असतान तर मी सांगते ती आज आयडिया तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरातला पण एकही उंदीर घरी थांबणार नाही, तो नक्कीच निघून जाईन, त्याचा नायलाट होऊन जाईन. तर आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया. आज मी जी तुम्हाला कृती सांगते त्यामध्ये की नाही सगळ्या वस्तू एकदम घरगुती असणार आहेत. कुठलंही त्याच्यात केमिकल वापरणार नाही आहोत. जे घरी आहे तेच वापरायचं आहे आपल्याला. जरी ते घरी नसेल तुमच्या अवेलेबल तर ते तुम्ही मार्केटमधून पण इझिली अवेलेबल करून घेऊ शकता. आता हे तर सगळं किचनमध्ये आपल्या असतंच. एक अर्धा ग्लास पाणी, वाटी चमचा आणि कुटण्यासाठी तो खलबत्त्याचा ठोंबा. आणि आता घेतलेली आता 2 रुपयाचीच ही तुरटी आहे. मेन जी आपली आहे ह्याच्यात आज कृतीमध्ये जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे आहे आपली तुरटी. आता तुरटीचा उपयोग आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी पण करतो. आणि तुम्हाला पण माहीत आहे तुरटीचे अनेक उपयोग आहेत, तसेच काही तोटेसुद्धा आहेत. तर त्याच्यामधनं की नाही एकदम छोटासा मस्त खडा घेतला आहे मी इथं तुरटीचा. आता त्याला मी बारीक असं कुटून घेणार आहे. जास्त बारीक नाही केलं तरी पण चालतं, पण फक्त तो खडा फुटला पाहिजे असं करून घ्यायचं आहे ते. आणि फक्त 2 रुपयाच्या या तुरटीमध्ये तुमच्या घरातलं ना एक पण उंदीर राहणार नाही. उंदीर झालं किंवा मग आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर माशा झालं, यांनी तर घरच भरून जातं. त्यांच्यासाठी पण हे खूप सारं उपयुक्त असं ठरणार आहे. मी तुम्हाला नंतर माशांसाठी पण सांगते पुढं. व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा. तुम्हाला हा खरंच या पावसाळ्यामध्ये खूप हेल्पफुल ठरणार आहे. आणि आत्ता मी सध्या उंदराचं सांगते तुम्हाला. तर असं मी हे कुटून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. जास्त बारीक नाही झालं तरी चालतं आहे, कारण त्याचे थोडेसे खडे टाईप राहते बघा, बघू शकता. हे असं झाले तर असं आपल्याला करून घ्यायचं आहे. जास्त काहीच करायचं नाही आपल्याला. खूप इझी मेथड आहे ही, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आता बघा हे असे ह्या टाईपमध्ये झाले. ते उंदराची बिळं असतील किंवा उंदराचं तुम्हाला माहीत असेल इकडून ये जा करतात, अशा ठिकाणी की नाही असं चिमूटभर घ्यायचं आणि त्या ठिकाणी ते ठेवून द्यायचं. आता सपोज घरामध्ये आयडिया असतेच आपल्याला की उंदीर या ठिकाणावर येतं, मग एवढं असं घेऊन ते ठेवून द्यायचं त्या जागेवरती. उंदीर वासाने ह्या नक्कीच पळून जाईन, अजिबातसुद्धा घरात टिकून राहणार नाही. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. एक सुद्धा उंदीर तुम्हाला घरामध्ये दिसणार नाही. आता दुसरं म्हणजे की नाही, आता दिवस पावसाळ्याचे सुरू झालेत आणि अशा प्रकारच्या माशांना घरामध्ये खूप साऱ्या दिसतात. आणि ह्यांच्यामुळं ना खूप सारं नुकसानसुद्धा होतं. नुकसान म्हणजे काय, तर डायरेक्टली ते आपल्याला काहीच इफेक्ट करत नाहीत, पण आपलं अन्न पाणी दूषित करतात. कुठे पण स्वच्छ ठिकाणी बसून येतात आणि अन्न पाण्यावर असं, आता साधं व्हिडिओमध्ये पाहिलं तरी किती किळसवाणी गोष्ट वाटते ही, नाही का? तुम्हाला पाहूनच कळत असेल. तर आपल्यासमोर जर असं घडत असेल तर ते आपण अवॉइड पण करू शकतो. पण जर आपल्या मागं पण आपल्याला काय माहिती का आता इथं माशी बसली वगैरे, तर अशा ठिकाणी सुद्धा मग हे खूप त्रासदायक आहे. आपल्याला हे आजारी पाडण्याचं लक्षणं असतात. हे या माशांमुळं आपण आजारी पण पडू शकतो. तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण ती जी बारीक पूड करून घेतली ना ती अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकून घ्यायची. जास्त काहीच करायची गरज नाही. याच्यासाठी सुद्धा ही कृतीसुद्धा खूप सिंपल आहे. तुम्ही रोजच्या कृतीतच हे करू शकता किंवा आठवड्यातून 3 टाईम असं करा. उंदराला पण आठवड्यातून 3 टाईम ते बिळापाशी त्याच्या ठेवून द्या आपण केलेली पावडर. आणि आता ह्याला पण की नाही आता मस्त ढवळून घेतलं आहे सगळं व्यवस्थित असं. ते विरघळलं गेलं आहे तुरटीचं पाणी, हे रेडी झालं आहे आपलं. आणि हेच औषध म्हणून की नाही आपण ना जे रोज आपण फरशी पुसतो की नाही त्याच्यामध्ये हे पाणी टाकून द्या आणि ह्याने फर्स्टला पुसून घ्या. तर रोज आपण फरशी तर पुसतोच, त्यामध्ये हे टाकून घ्या. आणि दुसरा यूज म्हणजे की नाही, जर फरशी पुसून सुद्धा माशा दिसत असतील तर त्या ठिकाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून हे स्प्रे करा. एकही माशी तुम्हाला दिसणार नाही. चला, थँक्यू, बाय बाय. हे नक्की करा.